Hello students, how are you? So today we are going to start a new topic and that is cases of noun. Okay, तर बघा मित्रांनो, cases of noun हा नाउनशी रिलेटेड टॉपिक आहे. तुम्हाला नाउनशी रिलेटेड मी 3 संकल्पना इथं जवळपास शिकवत आहे. पहिली संकल्पना होती ती म्हणजे नंबर, दुसरी होती जेंडर अँड द थर्ड वन इज केसेस ऑफ नाउन. व्हॉट इज केस? आता बघा, बेसिकली केस या शब्दाचा अर्थ आपण आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये किंवा व्यावहारिक जीवनामध्ये कसा घेतो. एखादा खटला, बरोबर आहे की ती केस सध्या कोर्टामध्ये आहे, पण व्याकरणामध्ये केसचा जो अर्थ आहे तो आपल्याला वेगळ्या अर्थाने घ्यायचा आहे. व्याकरणामध्ये केसचा अर्थ आपल्याला विभक्ती या अर्थाने घ्यायचा आहे. कसा घ्यायचा आहे? विभक्ती या अर्थाने घ्यायचा आहे. बघा, मराठीमध्ये तुम्ही विभक्ती हे प्रकरण अभ्यासलेलं असेल. मराठी व्याकरणामध्ये प्रथमा विभक्ती, द्वितीय विभक्ती, तृतीय विभक्ती, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोधन, ह्या ज्या विभक्ती तुम्ही मराठीत अभ्यासलेल्या आहेत तशाच काहीशा विभक्ती ह्या इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायच्या आहेत. देर आर 5 केसेस ऑफ नाउन इन इंग्लिश. हाऊ मेनी? 5 केसेस ऑफ नाउन आर देअर. नामाच्या विभक्तीचे इंग्लिशमध्ये 5 प्रकार पडतात. किती? 5 प्रकार. नंबर 1 नॉमिनेटिव्ह केस, नंबर 2 ऑब्जेक्टिव्ह केस, नंबर 3 डेटिव्ह केस, नंबर 4 पॉझेसिव्ह केस आणि नंबर 5 व्होकेटिव्ह केस. या 5ला 5 केसेसचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. पण सर्वप्रथम बेसिक कन्सेप्ट अशी आहे की बाबा केसचं काम काय आहे, केस काय करतं नेमकं. तर वाक्यामध्ये आलेलं नाम हे सब्जेक्टच्या ठिकाणी आहे का ऑब्जेक्टच्या ठिकाणी आहे का पोझिशन म्हणून वापरलेला आहे म्हणजे षष्ठी विभक्ती, का संबोधण्यासाठी वापरलेला आहे, याचा बोध ज्या घटकावरून होतो तो घटक म्हणजे केस. ओके, तर नामाच्या विभक्तीचे इंग्लिशमध्ये 5 प्रकार पडतात. म्हणजे काइंड्स ऑफ केसेस जर तुम्ही पाहिलं, दुसरा जो पॉइंट आहे काइंड्स ऑफ केसेस, विभक्तीचे जर समजा तुम्ही प्रकार पाहिले नामाच्या तर ते येतात मित्रांनो एकंदरीत 5. किती? 5. कोणकोणते आहेत? लिहा. नंबर 1 नॉमिनेटिव्ह केस, नॉमिनेटिव्ह केस. ओके. सेकंड वन ऑब्जेक्टिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस. थर्ड वन डेटिव्ह केस, डेटिव्ह केस. फोर्थ वन पॉझेसिव्ह केस, पॉझेसिव्ह केस. अँड द फिफ्थ वन व्होकेटिव्ह केस, व्होकेटिव्ह केस. ओके, देर आर 5 काइंड्स ऑफ केसेस ऑफ नाउन, की नामाच्या विभक्ती जे आहेत ते मित्रांनो एकंदरीत 5 प्रकार. हे 5 प्रकार तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. नॉमिनेटिव्ह केस आहे लक्षात. त्यानंतर पहिला प्रकार येतो नॉमिनेटिव्ह, दुसरा येतो ऑब्जेक्टिव्ह, तिसरा येतो डेटिव्ह, चौथा येतो पॉझेसिव्ह आणि फोर्थ वन इज व्होकेटिव्ह केस. लक्षात. आता एक एक प्रकार आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. नॉमिनेटिव्ह केसला म्हणायचे प्रथमा विभक्ती. सब्जेक्टची विभक्ती म्हणजे प्रथमा विभक्ती, याला तुम्ही सब्जेक्टिव्ह केस दुसरं नाव आहे. ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे काय? द्वितीय विभक्ती. ऑब्जेक्टची विभक्ती म्हणजे ऑब्जेक्टिव्ह केस. डेटिव्ह केस म्हणजे काय? चतुर्थी विभक्ती. इनडायरेक्ट ऑब्जेक्टची विभक्ती म्हणजे डेटिव्ह केस. पॉझेसिव्ह केस म्हणजे काय? षष्ठी विभक्ती. नामाला चाचीचे लागलं ऑफ, पॉझेसिव्ह केस. व्होकेटिव्ह केस म्हणजे काय? संबोधन विभक्ती. जेव्हा तुम्ही एखाद्या नामाला उद्देशून बोलता दॅट इज कॉल्ड व्होकेटिव्ह केस. आता एक एक प्रकार आपण या ठिकाणी डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. ओके, द फर्स्ट वन इज, पहिला प्रकार आहे केसेस ऑफ नाउन मध्ये नॉमिनेटिव्ह केस. ओके, लिहा. नॉमिनेटिव्ह केस, नॉमिनेटिव्ह केस. Nominative case is also called subjective case, subjective case. In Marathi it is called प्रथमा विभक्ती, प्रथमा विभक्ती. लक्षात. केसेस ऑफ नाउन मध्ये पहिला प्रकार कोणता आहे? नॉमिनेटिव्ह केस. याचंच दुसरं नाव कोणतं मित्रांनो? सब्जेक्टिव्ह केस. मराठी काय म्हणायचं? प्रथमा विभक्ती. आता व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ नॉमिनेटिव्ह केस और सब्जेक्टिव्ह केस? व्हेन नाउन इज यूज्ड ॲज अ सब्जेक्ट ऑफ द वर्ब इट इज सेड टू बी इन द नॉमिनेटिव्ह केस. बघा, जेव्हा नामाचा उपयोग, नाउनचा उपयोग सब्जेक्टच्या ठिकाणी होतो तेव्हा ते नाम नॉमिनेटिव्ह केसमध्ये असतं किंवा सब्जेक्टिव्ह केसमध्ये असतं. तुम्हाला काय लक्षात ठेवा, 2 शब्दामध्ये ट्रिक सांगतो याची पहा, की सब्जेक्टची विभक्ती
विभक्ती म्हणजे नॉमिनेटिव्ह केस. काय? नॉमिनेटिव्ह केस. कर्त्याची विभक्ती म्हणजे प्रथमा विभक्ती. एकच शब्दामध्ये तुम्ही हे पाठ करून टाकू शकता. सब्जेक्टची विभक्ती म्हणजे नॉमिनेटिव्ह केस. आता मग येऊ द्या नाम सब्जेक्टच्या ठिकाणी. आता सब्जेक्ट कुठं असतो ते मात्र आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर सब्जेक्ट असतो पहा वाक्याच्या सुरुवातीला. उदाहरणार्थ समजा मी नाव लिहिलं केशव. वाक्याच्या सुरुवातीला नाम आलं. वाक्याच्या सुरुवातीला येणारा शब्द सब्जेक्ट असतो, म्हणजे या ठिकाणी केशव हा सब्जेक्ट आहे. पुढे भाग राहिलेला आहे. केशव राइट्स अ लेटर. फुल स्टॉप. आता नीट वाक्य पहा. वाक्यामध्ये काय दिसायला तुम्हाला? केशव राइट्स अ लेटर. वाक्याच्या सुरुवातीला जो शब्द येतो ना त्याला म्हणतात मित्रांनो सब्जेक्ट. काय म्हणतात? सब्जेक्ट. मराठीमध्ये काय म्हणतो आपण? कर्ता. मग जेव्हा एखादं नाम सब्जेक्टच्या ठिकाणी येतं, सब्जेक्टच्या ठिकाणी, तेव्हा त्या नामाची जी विभक्ती असते ना ती असते नॉमिनेटिव्ह केस. कोणती असते? नॉमिनेटिव्ह केस. संपला विषय. मग जर समजा तुम्ही कोणी तुम्हाला प्रश्न विचारला व्हॉट इज द केस ऑफ द अंडरलाइन नाउन, द केस ऑफ द अंडरलाइन नाउन इज नॉमिनेटिव्ह केस. अधोरेखित केलेल्या नामाच्या विभक्तीचा प्रकार ओळखा, तर ती असेल नॉमिनेटिव्ह केस. ओके. मग कितीही नावं येऊ द्या असे वाक्याच्या सुरुवातीला, त्याच्या खाली अंडरलाइन करा, त्या नामाची विभक्ती असेल नॉमिनेटिव्ह केस किंवा सब्जेक्टिव्ह केस. उदाहरणार्थ चिल्ड्रन. चिल्ड्रन लाईक स्वीट्स. आता या ठिकाणी चिल्ड्रन नाउन आहे. कुठं आलं? वाक्याच्या सुरुवातीला. वाक्याच्या सुरुवातीला कोण येतो? वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट येतो. मग सब्जेक्टची विभक्ती कोणती? नॉमिनेटिव्ह केस. आलं लक्षात? याचप्रमाणे आता इथं आपण नामाच्या विभक्ती पाहत आहोत मित्रांनो. जर प्रोनाऊन जरी आलं नाही एखादं, उदाहरणार्थ ही आहे प्रोनाऊन, ते जर वाक्याच्या सुरुवातीला येत असेल तर त्याची सुद्धा विभक्ती नॉमिनेटिव्ह. उदाहरणार्थ ही प्लेज चेस. या वाक्यामध्ये ही सर्वनाम आहे, पण याची विभक्ती कशी असेल? याची पण विभक्ती असेल नॉमिनेटिव्ह केस किंवा सब्जेक्टिव्ह केस. हा भाग इथं तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके. तर इथं आपण पहिला प्रकार नॉमिनेटिव्ह केस. लक्षात? नॉमिनेटिव्ह केसमध्ये 3 एक्झाम्पल पाहिले आपण. सुरुवातीला आलेलं नाम हे सब्जेक्टिव्ह केसमध्ये असतं किंवा नॉमिनेटिव्ह केसमध्ये असतं, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. एकच शब्द लक्षात ठेवा, सब्जेक्टची विभक्ती नॉमिनेटिव्ह केस. संपला विषय. किती येऊ द्या अशी उदाहरण. याच्यानंतर आपण पाहणार आहोत सेकंड प्रकार, जो आहे ऑब्जेक्टिव्ह केस. कोणता? ऑब्जेक्टिव्ह केस, ज्याला आपण म्हणतो द्वितीय विभक्ती. काय म्हणतो? द्वितीय विभक्ती. OBJECTIVE, ऑब्जेक्टिव्ह केस, और इट इज ऑल्सो नोन एज अक्युजेटिव्ह केस. ACCUSATIVE केस. मराठीत म्हणायचं द्वितीय विभक्ती. द्वितीय विभक्ती. लक्षात? काय म्हणायचं? द्वितीय विभक्ती. आता व्हॉट इज दिस ऑब्जेक्टिव्ह केस? जसं तुम्हाला सब्जेक्टिव्ह केसचं एक छोटंसं वैशिष्ट्य सांगितलं होतं, तसंच तुम्हाला इथं ट्रिकच्या माध्यमातून सांगतो की ऑब्जेक्टिव्ह केस काय आहे. एकच पॉईंट लक्षात ठेवायचा पहा. काय? ऑब्जेक्टची विभक्ती म्हणजे ऑब्जेक्टिव्ह केस. ऑब्जेक्टिव्ह केस. ऑब्जेक्ट आला वाक्यामध्ये की त्या ऑब्जेक्टची जी विभक्ती असेल ना ती असेल ऑब्जेक्टिव्ह केस. दुसरं नाव आहे अक्युजेटिव्ह केस. ACCUSATIVE. लक्षात? मग आता पहा एक्झाम्पल मी तुम्हाला या ठिकाणी दिलं. आय इन्व्हायटेड गणेश. फुल स्टॉप. वाक्याचं पहिलं ॲनालिसिस करा. आय काय आहे? सब्जेक्ट आहे. इन्व्हायटेड काय आहे? वर्ब आहे. वर्बच्या नंतर काय येतं? ऑब्जेक्ट. वर काय लिहून दिलेलं आहे? ऑब्जेक्टची विभक्ती म्हणजे ऑब्जेक्टिव्ह केस. मग इथं ऑब्जेक्ट कोणता आहे? गणेश. मग या गणेशची विभक्ती कोणती झाली? ऑब्जेक्टिव्ह केस. ऑब्जेक्टिव्ह केसला दुसरं नाव काय? अक्युजेटिव्ह केस. तुम्हाला फक्त फोकस करायचं आहे ऑब्जेक्टवर वाक्याच्या. आणि ऑब्जेक्ट कुठं असतो? वर्बच्या नंतर. क्रियापदाच्या नंतर येणारं नाम हे ऑब्जेक्टचं काम करत असतं, आणि म्हणून याची विभक्ती असेल ऑब्जेक्टिव्ह केस. काय अवघड आहे याच्यामध्ये? ऑब्जेक्टची विभक्ती म्हणजे ऑब्जेक्टिव्ह केस. आलं लक्षात? दुसरं लिहा एक्झाम्पल. आता जे चिल्ड्रन तुम्हाला सुरुवातीला दिसलं होतं त्याला मी शेवटी नेऊन घालतो, त्याची विभक्ती कशी बदलते पहा. द टीचर पनिश्ड द चिल्ड्रन.
चिल्ड्रनच्या खाली अंडरलाईन. आता त्यांनी विचारले की याची विभक्ती सांगा. वरच्या उदाहरणामध्ये तुम्हाला चिल्ड्रन वाक्याच्या सुरुवातीला दिसत होतं, ते गेलं नॉमिनेटिव्ह केसमध्ये कारण ते सुरुवातीला येत होतं. पण आता नाही ना. हे झालं सब्जेक्ट, हे झालं वर्ब, हे झालं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टची विभक्ती कोणती? ऑब्जेक्टिव्ह केस. क्रियापदाच्या नंतर काय येतं? ऑब्जेक्ट येतं. क्रियापदाच्या नंतर आलेला शब्द हा ऑब्जेक्टचं काम करत असेल तर तो असेल मित्रांनो ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये किंवा अक्युजेटिव्ह केसमध्ये किंवा द्वितीय विभक्तीमध्ये. याचप्रमाणे एखादं सर्वनाम जर आलं समजा मित्रांनो, सर्वनामाची आता ऑब्जेक्टिव्ह केस कशी असते? हिची असते हिम, शीची असते हर, देची असते देम, आयची असते मी, वीची असते अस, यूची यू, इटची इट. ह्या सर्वनामाच्या द्वितीय विभक्ती आहेत. मग यांच्यापैकी जर एखादी आली तर ती असते द्वितीय विभक्ती. कशी? तर पहा, समजा आय इन्व्हायटेड गणेश असं दिलेलं आहे. इथं आय जे आहे ना हे आहे प्रथमा विभक्तीमध्ये. या आयची द्वितीय जे आहे ते मी होते, पण मी जर क्रियापदाच्या नंतर आलं त्याला म्हणायचं ऑब्जेक्टिव्ह केस. लक्षात. उदाहरणार्थ ही कॉल्ड मी असं एक वाक्य आहे. आता इथं जे मी आहे ना, मी या आयची द्वितीय आहे, आयची द्वितीय मी आहे. लक्षात. इथं मी आलेला आहे ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये. एखादं सर्वनाम क्रियापदाच्या नंतर जर तुम्हाला दिसलं तर त्याची विभक्ती असते ऑब्जेक्टिव्ह केस. एखादं नाम क्रियापदाच्या नंतर तुम्हाला दिसलं तर त्याची विभक्ती असते ऑब्जेक्टिव्ह केस. लक्षात. सोपी गोष्ट आहे की नाही? अवघड वाटेल काही? चला थर्ड पाहूयात आता, डेटिव्ह केस. याच्यासाठी तुम्हाला ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्टचे प्रकार माहीत असणं गरजेचे आहे. थर्ड वन लिहून दिले तुम्हाला, डेटिव्ह केस. याला दुसरं नाव नाही, याला मराठीत नाव आहे चतुर्थी विभक्ती. कोणता आहे? चतुर्थी विभक्ती. मराठीमध्ये द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय सारखेच असतात, सला ते सला नाते. लक्षात. पण वाक्यामध्ये एकच कर्म असेल तर द्वितीय विभक्ती, आणि वाक्यात दोन कर्म असतील तर चतुर्थी विभक्ती. कसं आहे ते मराठीमध्ये आहे. आता मी तुम्हाला इंग्लिश सांगतो काय आहे ते. डेटिव्ह केस मराठीत म्हणायचं चतुर्थी विभक्ती. सोपा प्रकार आहे. पहा, इंग्लिशमध्ये ऑब्जेक्टचे पडतात पहा दोन प्रकार. ऑब्जेक्ट म्हणजे काय? कर्म. कर्माचे इंग्लिशमध्ये पडतात पहा दोन प्रकार, मराठीमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार येतो पहा डिरेक्ट ऑब्जेक्ट, आणि दुसरा प्रकार येतो पहा इनडिरेक्ट ऑब्जेक्ट. डिरेक्ट ऑब्जेक्टला म्हणतात प्रत्यक्ष कर्म. काय म्हणायचं? प्रत्यक्ष कर्म. इनडिरेक्ट ऑब्जेक्टला म्हणतात अप्रत्यक्ष कर्म. काय म्हणायचं? अप्रत्यक्ष कर्म. आता हा जो डिरेक्ट ऑब्जेक्ट रूप असतो ना मित्रांनो, हे वस्तुरूपी असतो. पहा, वस्तुरूपी, हे निर्जीव असतं. आणि हा जो इनडिरेक्ट ऑब्जेक्ट असतो ना हा असतो पहा व्यक्तिरूपी. व्यक्तिरूपी म्हणजे काय? सजीव असतो. उदाहरणार्थ अ पेन निर्जीव आहे, याला म्हणायचं डायरेक्ट ऑब्जेक्ट. उदाहरणार्थ समजा राधा मुलगी आहे, व्यक्ती आहे, सजीव आहे, इनडिरेक्ट ऑब्जेक्ट. जे सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं असेल तर जो ऑब्जेक्ट निर्जीव असतो त्याला म्हणायचं डायरेक्ट ऑब्जेक्ट. जो ऑब्जेक्ट सजीव असतो त्याला म्हणायचं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. वाक्यामध्ये जेव्हा दोन ऑब्जेक्ट असतात तेव्हा त्यातला एक ऑब्जेक्ट हा डायरेक्ट असतो, दुसरा असतो इनडायरेक्ट. यापैकी इनडायरेक्ट ऑब्जेक्टची जी विभक्ती असते ना, इनडायरेक्ट ऑब्जेक्टची विभक्ती ती असते पहा डेटिव्ह केस. लक्षात. ती असते डेटिव्ह केस. सांगतो पहा आता एका सेकंदामध्ये. वाक्यामध्ये जेव्हा दोन ऑब्जेक्ट असतात तेव्हा त्यातला एक डायरेक्ट असतो, दुसरा इनडायरेक्ट असतो. यापैकी इनडायरेक्ट ऑब्जेक्टची जी विभक्ती असते ती डेटिव्ह असते. आता जे उदाहरण दिलं होतं लिहून सांगतो. आय गेव राधा अ पेन. पाहता इथे या वाक्यामध्ये पहा, आय सब्जेक्ट आहे, गेव काय आहे? वर्ब म्हणजे क्रियापद. राधा एक ऑब्जेक्ट आहे आणि अ पेन एक ऑब्जेक्ट आहे. आता मला सांगा हे ऑब्जेक्ट, या ऑब्जेक्टचे प्रकार. राधा कोणता ऑब्जेक्ट आहे आणि पेन कोणता ऑब्जेक्ट आहे? पहा, राधा म्हणजे कोण? मुलगी. मुलगी म्हणजे व्यक्ती. व्यक्तिरूपी ऑब्जेक्ट कोणता असतो? इनडायरेक्ट. दिलं ना तर लिहून. पेन काय आहे? वस्तू. वस्तुरूपी ऑब्जेक्ट कोणता असतो? डायरेक्ट. प्रत्यक्ष जे भेटायले त्याला म्हणायचं डायरेक्ट. आता मी राधाला पेन दिली, तिला भेटलं काय? प्रत्यक्ष मी भेटलो का? नाही, पेन भेटली. म्हणजे प्रत्यक्ष जे भेटते हातामध्ये त्याला म्हणायचं डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि जे अप्रत्यक्ष राहते, कोणतरी पाठवायले समजा पोस्टानं, इनडायरेक्ट.
या पद्धतीने. आलं लक्षात? सोपी ट्रिक अजून सांगितली तुम्हाला. तर मग मूळ मुद्दा आपला इथं काय आहे? ऑब्जेक्टचे प्रकार शिकणं का नाही. तुम्हाला सांगितलेलं आहे डेटिव्ह केस. तर आता तुम्हाला सांगतो ती संकल्पना. आलं लक्षात? आता याला काय म्हटलं आपण? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. याला काय म्हटलं आपण? डायरेक्ट ऑब्जेक्ट. तर मग लक्षात ठेवायची एक गोष्ट की वाक्यामध्ये जेव्हा दोन ऑब्जेक्ट्स येतात, वाक्यामध्ये जेव्हा दोन ऑब्जेक्ट येतात तेव्हा त्यातला एक ऑब्जेक्ट हा इनडायरेक्ट असतो, दुसरा ऑब्जेक्ट हा डायरेक्ट असतो. यापैकी इनडायरेक्ट ऑब्जेक्टची जी विभक्ती असते, इनडायरेक्ट ऑब्जेक्टची जी विभक्ती असते ती असते डेटिव्ह केस. कोणती असते? डेटिव्ह केस. लक्षात काय ठेवायचं? वाक्यामध्ये जेव्हा दोन ऑब्जेक्ट येतात तेव्हा त्यातला एक ऑब्जेक्ट इनडायरेक्ट असतो, दुसरा ऑब्जेक्ट हा डायरेक्ट असतो. यापैकी इनडायरेक्ट ऑब्जेक्टची जी विभक्ती असते डेटिव्ह असते. काय असते? डेटिव्ह असते. आता तुम्हाला ऑब्जेक्ट कसा ओळखायचा ते बी तुम्हाला मी सांगितलं. आता तुम्हाला दुसरं वाक्य दिल्यावर यायला पाहिजे. चला घ्या दुसरं एक्झाम्पल. दे ऑफर्ड जॅक अ सीट. असं एकदा एक्झाममध्ये प्रश्न आला होता चेंद व्हॉइससाठी. म्हणजे वाक्यामध्ये जर दोन ऑब्जेक्ट आले तर त्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसं बदलायचं ते आपण चेंद व्हॉइस शिकताना पाहूयात. पहिली गोष्ट सांगा, दे काय आहे? सब्जेक्ट. ऑफर्ड काय आहे? वर्ब. जॅक काय आहे? एक ऑब्जेक्ट. अ सीट काय आहे? दुसरा ऑब्जेक्ट. तर यातला डायरेक्ट इनडायरेक्ट कसा ओळखायचा? हां मला सांगा. सीट तर कळत असेल तुम्हाला, जॅकला जाऊ द्या कुठे बी. सीट म्हणजे आपली बसायची सीट. निर्जीव तर आहे. निर्जीव ऑब्जेक्ट म्हणजे कोणता ऑब्जेक्ट? डायरेक्ट. जॅक म्हणजे मुलाचं नाव आहे, माणसाचं नाव आहे. या व्यतिरिक्त जॅक ॲस आणि जेनी ॲस ह्या जोड्या पडतात पहा इंग्लिशमध्ये. तर गाढवाला माझ्या माहितीस्तव तो कोणी सीट देणार नाही. लक्षात? म्हणजे 100% पुरुषासाठी वापरलेला आहे. जॅक ॲस म्हणजे काय? याला म्हणायचं नर गाढवा आणि हिला म्हणायचं मादी गाढव. गाढवीन म्हणायचं नाही. लक्षात? गाढवे बी नाही, गाढवीन बी नाही, गाढवच म्हणतात. लई जर समजा एखादी अज्ञानी असेल तिला जेनी म्हणू शकता तुम्ही. लक्षात? ॲस म्हटलं की कळतं गाढवाबद्दल बोलायला होतोय. तर हा एक भाग आहे. तो जॅक तर इथं असू शकणार नाही, पुरुषासाठीच आहे. कारण पण अलंकार असा आहे श्लेष, एका शब्दाचे दोन अर्थ. मग त्याने गाढवाला सीट दिली का माणसाला दिली? कन्फ्युजन आहे, ते जाऊ द्या खड्यामध्ये. आता जॅक म्हणजे पुरुष आहे. पुरुष म्हणजे व्यक्ती. व्यक्तीचा ऑब्जेक्ट जो असतो तो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतो. आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्टची जी विभक्ती असते ती काय असते? डेटिव्ह असते. आता हे सगळं मोडून टाकतो आणि आता एका खालीच अंडरलाईन देतो जॅक. आणि तुम्हाला प्रश्न विचारतो, आयडेंटिफाय द केस ऑफ द अंडरलाइंड नाउन. मग प्रश्न कसा येतो पहा याच्या खाली. नंबर 1 नॉमिनेटिव्ह, नंबर 2 ऑब्जेक्टिव्ह, नंबर 3 डेटिव्ह, नंबर 4 पॉझेसिव्ह. पहा तुम्ही परीक्षेला गेलेला आहात असं समजून प्रश्नाकडे पहा. वाक्य असं आहे, दे ऑफर्ड जॅक अ सीट. अंडरलाईन कशाच्या खाली आहे? जॅकच्या खाली. काय विचारले? आयडेंटिफाय, ओळखा. काय ओळखा? द केस ऑफ द अंडरलाईन नाउन. अधोरेखित केलेल्या नामाच्या विभक्तीचा प्रकार ओळखा. मग कल्पना करा की तुम्ही हा सगळा अभ्यास करून गेलेला आहात. तुम्हाला माहिती आहे नॉमिनेटिव्ह केस म्हणजे प्रथमा विभक्ती. प्रथमा विभक्ती येते वाक्याच्या सुरुवातीला, हे ऑप्शन होऊ शकत नाही. ऑब्जेक्टिव्ह डेटिव्ह हे दिसलं की लाईट लागला पाहिजे डोक्यामध्ये. डेटिव्ह केस केव्हा येते? जेव्हा वाक्यात दोन ऑब्जेक्ट येतात. हा एक ऑब्जेक्ट आहे, हा एक ऑब्जेक्ट आहे. आलं लक्षात? जेव्हा वाक्यात दोन ऑब्जेक्ट असतात तेव्हा डेटिव्ह केस असते आणि त्यातला एक ऑब्जेक्ट हा व्यक्तिरूपी असतो. त्यापैकी व्यक्तिरूपी ऑब्जेक्टची जी केस असते ती डेटिव्ह असते. करा गोल याला. पॉझेसिव्हचं नाही, अपॉस्ट्रॉफी किंवा ऑफ येतं. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता. डेटिव्ह केस, थर्ड काइंड ऑफ केस. ओके, चतुर्थी विभक्ती अशी लक्षात ठेवायची. म्हणजे शॉर्टकट ट्रिकनुसार दोनच शब्दामध्ये कार्यक्रम मिटवायचा असेल तर ते तुम्हाला मी सांगतो की इनडायरेक्ट ऑब्जेक्टची जी विभक्ती असते, कोणती? इनडायरेक्ट ऑब्जेक्टची विभक्ती म्हणजे कोणती?
डेटिव्ह केस. चला लेट्स मूव ऑन टू द फोर्थ काइंड ऑफ केस अँड दॅट इज पॉझेसिव्ह केस. नंबर 4 पॉझेसिव्ह केस. POSSESSIVE. डबल डबल म्हणायचं नाही, आपल्या माहितीसाठी सांगायलो. जिनिटिव्ह केस, दुसरं नाव मराठीत षष्टी विभक्ती. कोणती? षष्टी विभक्ती. पहा याला डिफाईन कसं केलं जातं. जेव्हा नामाचा उपयोग पोझेशन दर्शवण्यासाठी किंवा मालकी दर्शवण्यासाठी केला जातो. when a noun is used to show possession or ownership, it is said to be in the possessive case or genitive case, right? तर पहा, जेव्हा नामाचा उपयोग पोझेशन दर्शवण्यासाठी केला जातो किंवा मालकी दर्शवण्यासाठी केला जातो किंवा ओनरशिप दर्शवण्यासाठी केला जातो, तेव्हा ते नाम असतं पॉझेसिव्ह केसमध्ये. आता पहा एक्झाम्पल दिलेलं आहे. मोहन's कार. मराठीत कसं करतो आपण याची? मोहनची कार. ची म्हणजे त्या नामाचं ट्रान्सलेशन केल्यानंतर इंग्लिशमध्ये जर समजा चाचीचे येत असेल, हां, तर ते नाम जे असतं ना, हे नाम हे 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 येतं पहा पॉझेसिव्ह केसमध्ये. कशात येतं? पॉझेसिव्ह केसमध्ये किंवा जिनिटिव्ह केसमध्ये. मोहन's कार म्हणजेच नामाची षष्टी विभक्ती कशी केली जाते? अपॉस्ट्रॉफी एस लावून. कशी केली जाते? अपॉस्ट्रॉफी एस लावून. यानंतर आता दुसरं एक उदाहरण देतो तुम्हाला. द डोर ऑफ द हाऊस. करा ट्रान्सलेशन. घराचा दरवाजा का दरवाजाचं घर? घराचा दरवाजा. चा आलं क्या? चा. म्हणजेच ऑफ हे जे नाम आहे ते पॉझेसिव्ह केसमध्ये आहे. कशात आहे? पॉझेसिव्ह केस आहे. मग तुम्हाला इथं काय कळायला का काही की देर आर टू काइंड्स ऑफ मेकिंग अ नाउन पॉझेसिव्ह. एखादं नाव पॉझेसिव्ह करण्याच्या दोन पद्धती आहेत. लक्षात. म्हणजेच काय की नामाला षष्टी लावण्याचे दोन प्रकार आहेत. दोन प्रकार आहेत. हा, पहिला प्रकार कोणता? सजीव घटकांची षष्टी विभक्ती. आणि ही करण्यासाठी काय केलं जातं माहिती आहे का? अपॉस्ट्रॉफी एस लावलं जातं. आता इथं हे जे दिसायला तुम्हाला, याला म्हणायचं बा अपॉस्ट्रॉफी एस. मग चिन्ह कसं लिहायचं? अपॉस्ट्रॉफी एस. उदाहरण काढून दिल्यावर पाहू शकता माहितीसाठी. याला म्हणायचं अपॉस्ट्रॉफी आणि याला म्हणायचं एस. लक्षात. दुसरा प्रकार येतो निर्जीव घटकांची षष्टी विभक्ती. आता निर्जीव घटकांची षष्टी विभक्ती कशी केली जाते? पा ऑफ लावून. काय लावून? ऑफ लावून. म्हणजे जेव्हा ऑफ येतं नामाला, ते नाव हे निर्जीव घटकाचं असतं. आणि जेव्हा सजीवाचं येतं तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही अपॉस्ट्रॉफी एस म्हणू शकता. ओके. म्हणजेच नामाला षष्टी लावण्याचे दोन प्रकार आहेत. सजीव घटकांची षष्टी विभक्ती आणि दुसरं निर्जीव घटकांची षष्टी विभक्ती. सजीवांसाठी अपॉस्ट्रॉफी एस, तर निर्जीवांसाठी OF ऑफचा उपयोग केला जातो. ओके. तर मग यातला जो पहिला प्रकार आहे तो आपण पहिला प्रकार पाहूया. सजीव घटकांची षष्टी विभक्ती. नंबर 1 सजीव घटकांची षष्टी विभक्ती कशी केली जाते? अपॉस्ट्रॉफी एस देव. अपॉस्ट्रॉफी एस देव. मग लक्षात कशी ठेवायची कन्सेप्ट पहा. जे नाम सजीव आहे, जे नाम सजीव आहे अशा नामाची षष्टी करताना अपॉस्ट्रॉफी एसचा वापर केला जातो. कशाचा वापर केला जातो? अपॉस्ट्रॉफी एसचा उपयोग केला जातो. याचे काही रूल्स आहेत,
ते रूल्स तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहेत. पहिला रूल असा आहे की जनरली कुठल्याही सजीव नामाला अपॉस्ट्रॉफी एस लावून तुम्ही त्याची षष्टी करू शकता. जसं मोहनचं उदाहरण दिलं होतं मी तुम्हाला. फॉर एक्झाम्पल सचिन्स बॅट, सचिनची बॅट अपॉस्ट्रॉफी एस लावलं, आलं लक्षात. त्यानंतर मीनाज पर्स, मीनाची पर्स अपॉस्ट्रॉफी एस लावलं, आलं लक्षात. म्हणजे या पद्धतीने काय केलं आपण, सचिन्स आणि मीनाज या दोन नामांना षष्ठी विभक्तीमध्ये टाकलं, अपॉस्ट्रॉफी एस लावलं. पण याच्यामध्ये एक रूल आहे मित्रांनो, याच्यामध्ये एक थोडासा दुसरा रूल असा आहे की जर समजा अनेक वचनी नामाच्या शेवटी, अनेक वचनी नामाच्या शेवटी जर एस येत असेल, एस, तर त्या नामास फक्त अपॉस्ट्रॉफीचं चिन्ह दिलं जातं षष्टी करण्यासाठी. लक्षात घ्या, अनेक वचनी नामाच्या शेवटी एस येत असेल तर त्याला षष्टी देण्यासाठी फक्त अपॉस्ट्रॉफी चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ पहा, बॉय काय आहे, एक वचनी नाम. हां, बॉईज काय झालं, अनेक वचनी नाम. मला समजा असं म्हणायचं इंग्लिशमध्ये बॉईज हॉस्टेल, काय म्हणायचे, बॉईज हॉस्टेल. तर मग तुम्ही सांगितलेल्या नियमानुसार मग तुम्ही असं करसाल, अपॉस्ट्रॉफी एस आणि हॉस्टेल. ही चुकीची पॉझेसिव्ह केस आहे. तुम्हाला सांगितले काय, अनेक वचनी नाम आहे का, आहे, येस आहे का, आहे, तर मग काय करा, फक्त अपॉस्ट्रॉफीचं चिन्ह द्या, बॉईज हॉस्टेल. ही केस बरोबर आहे, फक्त अपॉस्ट्रॉफी. हा एक वचनी असेल तर अपॉस्ट्रॉफी एस द्या, अनेक वचनी असेल तर फक्त चिन्ह द्या, आलं लक्षात. किंवा दुसरा अपोजिट, गर्ल्स कॉलेज, महिला महाविद्यालय, गर्ल्स फक्त अपॉस्ट्रॉफी असलं, कारण का अनेक वचनी नाम येत असेल तर फक्त अपॉस्ट्रॉफीचं चिन्ह लावायचं आहे. हा पॉईंट इथं लक्षात ठेवा. त्याच्या शेवटी यस असलं पाहिजे खास करून. बाकीचे अनेक वचनी नामं त्यांच्या शेवटी यस नाही, त्यांना तुम्ही अपॉस्ट्रॉफी एस जोडू शकता. आता याच्यामध्ये आणखीन एक पॉईंट सांगतो तुम्हाला. तुम्ही म्हणणार हे झालं अनेक वचनीचं. एकवचनी नाम जर असेल आणि त्याच्या शेवटी जर समजा यस असेल, दॅट इज द प्रॉब्लेम. हां, एकवचनी नामाच्या शेवटी यस असेल तर त्याला मात्र तुम्ही अपॉस्ट्रॉफी एस जोडू शकता. अनेक वचनी नामाच्या शेवटी यस असेल तर फक्त अपॉस्ट्रॉफीचं चिन्ह, पण एक वचनी नामाच्या शेवटी जर यस असेल तर त्याला अपॉस्ट्रॉफी एस तुम्ही जोडू शकता. कसं पहा. आता मला असं एखादं नाम सांगा इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये, की ज्याच्या शेवटी यस आहे आणि ते सिंग्युलर आहे. यस आहे आणि सिंग्युलर आहे. येस, हॅलो, बोला. पहा, बॉस कॉमन नाऊन आहे, शेवटी यस आहे. आपल्याला बॉसची काहीतरी दाखवायची, बॉसचं काहीतरी मालकीचं दाखवायचं आहे. आता हे एक वचनी आहे, अनेक वचनी नाही. म्हणजे एक वचनी असेल तर अपॉस्ट्रॉफीचं चिन्ह आणि यस बी लावू शकता तुम्ही. हॉटेल, अपॉस्ट्रॉफी एस, हॉटेल लावलेलं आहे. ओके. दुसरी गोष्ट, आपलं एखादं प्रॉपर नाऊन असेल, रामदास, शेवटी यस आहे पण एक वचनी आहे, शेवटी यस आहे, एक वचनी आहे. एक वचनी असेल तर लावा अपॉस्ट्रॉफी एस. रामदास शॉप, रामदासचे दुकान. एक्झाममध्ये याच्यावर प्रश्न आलेला आहे म्हणून हे तुम्हाला सांगून देत आहे. आलं लक्षात. चूज द इनकरेक्ट पॉझेसिव्ह केस. आता तो प्रश्न तुम्हाला लिहून देतो मी. ह्या दोन संकल्पना फक्त पाहून घ्या, बॉस हॉटेल आणि रामदास शॉप. आता पहा, तो प्रश्न लिहून देतो जो आलेला आहे एक्झाममध्ये. चूज द इनकरेक्ट केस किंवा चूज द इनकरेक्ट पॉझेसिव्ह केस. एक शेवटचा क्वेश्चन घेऊ. चूज द इनकरेक्ट पॉझेसिव्ह केस. पहा आता इथं पहिला आहे समजा टीचर्स डे. पहा बरोबर का चूक. दुसरा आहे डॉग्स टेल. तिसरा आहे जॉन किड्स पोयम्स. आणि चौथा आहे जेम्स हॅट. पहा या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि एका ऑप्शनमध्ये चुकीची पॉझेसिव्ह केस आहे, तर ते ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी पिक करायचं आहे.
पहा फर्स्ट वन, सेकंड वन, थर्ड वन का फोर्थ वन? पहा टीचर्स डे, इकडे लक्ष द्या. काय सांगितलं संकल्पना? टीचर्स अनेक वचनी नामाच्या शेवटी यस असेल तर त्याला फक्त चिन्ह द्यायचे अपॉस्ट्रॉफीचं. टीचर्स डे शिक्षक दिन बरोबर आहे. डॉग एक वचनी नाम आलेलं असेल तर त्याला अपॉस्ट्रॉफी प्लस यस जोडायचा आहे. डॉग टेल कुत्र्याचे शेपूट बरोबर आहे. खाली 3 नंबर मध्ये पहा जॉन किट्स. जॉन किट हा इंग्लिश लिटरेचर मधला एक महान कवी आहे. जॉन किट्स, त्याचं आडनाव किट्स आहे, ते अनेकवचन नाही, आडनावच किट्स आहे. मग हे व्यक्तीचं नाव आहे आणि तो एकवचनी आहे, अनेकवचनी नाही. जॉन किट्स हे त्याचं नाव आहे, त्याचं पहिलं नाव हे आडनाव आहे, एकवचनी नाम आहे. किट्समध्ये शेवटी यस आहे. इथं नियमानुसार अपॉस्ट्रॉफीचं चिन्ह आणि यस असायला पाहिजे होतं. अपॉस्ट्रॉफीचं चिन्ह आणि यस असायला पाहिजे होतं, जे त्यांनी दिलेलं नाही. म्हणजे ही तिसरी जी केस आहे ती चुकीची आहे. जेम्समध्ये पहा बरं, JAMES, जेम्स शेवटी एकवचनी नाम आहे, अपॉस्ट्रॉफी यस बरोबर आहे. ही बी केस बरोबर आहे. तिसरी जी केस आहे तिच्यात गडबड झालेली आहे. एकवचनी नामाच्या शेवटी अपॉस्ट्रॉफी एस, अपॉस्ट्रॉफीचं फक्त त्यांनी चिन्ह दिलेलं आहे. ओके, तर हा जो रूल होता मित्रांनो फार म्हणजे इम्पॉर्टंट रूल आहे की केव्हा फक्त अपॉस्ट्रॉफीचं चिन्ह लावायचं आणि केव्हा अपॉस्ट्रॉफी एस द्यायचं. याचा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स मी तुम्हाला इथं सांगितलेला आहे. ओके स्टुडंट, सो इन दिस लेक्चर वी स्टार्टेड केसेस ऑफ नाउन. ओके, आणि याच्यामध्ये लक्षात ठेवा पॉझिटिव्ह केसचे आपण 2-3 रूल्स पाहिलेले आहेत. आणखीन काही याचे रूल्स आहेत. तर रेस्ट ऑफ द रूल्स ऑफ पॉझिटिव्ह केस आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. ओके स्टुडंट, सो विल स्टॉप हिअर अँड कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर. टिल द टाइम, थँक यू व्हेरी मच.